सध्या मी माहेरी आलेले आहे आणि आपल्याला कुठेही गेलं तरी कामं चुकलेली नाही आहेत आणि एवढ्या कामातून तयार व्हायला वेळ नसतो. दररोज उठलं की भांडी, कपडे, फरशी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. काही ठिकाणी मदत होते, काही ठिकाणी मदत होत नाही. तरीसुद्धा मला ही कामं करायला आवडतात आणि त्यासोबतच छान असं तयार व्हायला देखील आवडतं. त्यामुळे एव्हरी डे मी कसं व्यवस्थित तयार होते, कारण जसं आपण तयार होऊ तसे आपले विचारसुद्धा आपल्या मनात येतात असं मला वाटतं. ओशाळलेले कपडे घातले तर विचारसुद्धा तसेच येतात. त्यामुळे कपडे व्यवस्थित नीट असले किंवा आपला लुक चांगला असला की ठीक वाटतं. आता गरमीचा सीझन आहे त्यामुळे असे कॉटनचे ढगळे कपडेच मी घालते घरी आणि ते चांगले दिसावेत ह्याचीही खात्री घेते. त्यासोबतच दररोजचा लुकसुद्धा चांगला असावा ह्यासाठी मी अगदी मेकअप लुक 5 मिनिटात होणारा करते. पफीनेस असतो आपल्याला, डोळ्यांना थोडासा त्रास होतो मोबाईलकडे सारखं बघून बघून, त्यामुळे मी अंडर आय सिरम जे आहे ते लावायला विसरत नाही एव्हरीडे. त्यानंतर टिंटेड मॉइश्चरायझर लावते. जास्त काही मेकअप करायची गरजच नसते माझी, म्हणजे घरी असते त्याच्यामुळे मला नको वाटतं की काहीतरी एक्स्ट्रा लावणं किंवा हे. मग टिंटेड मॉइश्चरायझरमध्ये बरं वाटतं की थोडंसं टिंटेड असल्यामुळे काही डाग वगैरे असतील किंवा काही फ्लॉज असतील तर ते लपवून जातात आणि एव्हरीडेसाठी मी चांगली तयार होऊ शकते. त्याच्यामुळे मी टिंटेड मॉइश्चरायझर लावते, प्रिफरसुद्धा करते. कारण फाउंडेशन जे असतात ते थोडेसे हेवी असतात आणि एव्हरीडे आपण नाही लावू शकत. त्यापेक्षा एक चांगल्या क्वालिटीचं टिंटेड मॉइश्चरायझर एक चांगला लुक देऊ शकतं आणि एव्हरीडेसाठी तुम्हाला तयार करू शकतं. तुम्ही यावरती पावडर लावणार असणार तरीही लावू शकता, पण माझ्या मते पावडर अवॉइड करा कारण त्याच्यामध्ये टाल्क असतं त्यासाठी. आयब्रो पेन्सिल तर नेहमी मी लावते. जर एखाद्या वेळी टिंटेड मॉइश्चरायझर नाही लावलं, घरातच राहायचं असेल दिवसभर असं जरी विचार ठरवला, तर आयब्रो पेन्सिल मी लावते. जेव्हा मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावल्यानंतर आयब्रो पेन्सिल ही मस्ट आहे माझ्यासाठी, तरी रेडी टू गो प्रोडक्ट आहे माझं. आणि त्याच्यानंतर त्याच आयब्रो पेन्सिलनं माझे पापड्यांचे केस जे आहेत ते सुद्धा अशा प्रकारे मी थोडेसे सेट करते. म्हणजे मस्करा लावल्यानंतर जास्त मस्करा लावताना त्राप नको याच्यासाठी. सगळ्यात बेस्ट गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? टिकली. कारण माझं असं आहे की कधी कधी टिकली लावायची विसरते. घरात असली की आपण कंटाळा करतो ना, पण जेव्हा टिकली लावतो तेव्हा आहा किती मस्त वाटतो चेहरा. कानातली पण थोडीशी चेंज करूयात म्हटलं, कारण आज थोडंसं मला बाहेर जाऊन यायचं आहे, म्हणजे मार्केटमध्येच जायचं आहे, असं काही मोठं काम नाही आहे. पण तरीसुद्धा म्हटलं की आपण प्रेझेंटेबल राहावं, दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी. स्वतः चांगलं दिसावं, स्वतः चांगलं वाटलं की हां, समोरून कंटाळून येत असला जरी माणूस असला आणि आपण एवढे छान प्रेझेंटेबल असलो की त्यांनासुद्धा चांगलं वाटतं, अरे चला बघा माणूस किती व्यवस्थित राहिला, आपण पण असं व्यवस्थित राहू शकतो. त्याच्यासाठी मग कानातले छान असे चेंज केले. आता तुम्ही बघताय की सगळं केलं आहे पण काहीतरी मिसिंग वाटतंय. तर त्याच्यामध्ये काय मिसिंग वाटते? हां, लिपस्टिक. तर लिपस्टिक लावतानासुद्धा लाँग स्टे लिपस्टिक असावी अशी मला वाटते आणि ममाअर्थच्या लिपस्टिक तर माझ्या फेवरेट आहेत. ममाअर्थ क्रीमी मॅट लाँग स्टे लिपस्टिक आता आलेल्या आहेत आणि ज्या की इंटेन्स क्रीमी मॅट टेक्स्चर देतात. अगदी वन स्ट्रोक ॲप्लिकेशन जे आहे ते पुरेसं पडतं. ह्यामध्ये 9 शेड्स आहेत. त्याच्यात काही शेड्स मी अप्लाय केलेले त्याच्या अगोदर, पण आज मी माझ्या ज्या ड्रेस जो आहे माझा पिंक कलरचं शेड आहे त्याच्यामध्ये, तर पिंकिश एक लिपस्टिक लावूया म्हटलं, तर तो शेड मी ट्राय करणार आहे. आणि 8 अवर्स लाँग स्टे आहे. त्याच्यामध्ये मुरमुर बटर आणि विटॅमिन ई आहे. नॉन ड्राईंग आणि फ्लेक प्रूफ आहे. मेडसेफ सर्टिफाईड आणि हां, एव्हरीडे यूजसाठी अगदी परफेक्ट आहेच. सध्या ममाअर्थने ना तुम्ही जसं सजेशन दिलं त्यांच्या ऑनियन शॅम्पूबद्दल, तर त्यांनी अपग्रेड केलेलं आहे त्यामध्ये. तसे ते नेहमीच आपले जे सजेशन्स आहेत, फीडबॅक आहे ते मनावरती घेतात आणि प्रोडक्टमध्ये चांगले असे बदल घडून आणतात. हे काही 9 शेड्स आहेत ज्याच्या स्वॅच टेस्ट मी साईडला दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे छान अशी लिपस्टिक मी लावली. नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती तुम्हाला मिळेल. त्यासोबतच ममाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेल. हाऊस24 हा कोड यूज केला तर 20% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. आता मी मस्करा अप्लाय केलेला आहे आणि बऱ्यापैकी माझा लुक परफेक्ट झालेला आहे. सगळ्यात शेवटी काय राहतं की हेअरस्टाईल, तुम्हाला जी कोणती हेअरस्टाईल करावीशी वाटेल ते करू शकता, पण मला केस मोकळे सोडायला खूप 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 आवडतं. त्यासाठी मी शक्यतो एखादी क्लिप लावते, नाहीतर मी छान केस मोकळे सोडते. ट्रीटमेंटेड आहेत त्याच्यामुळे मी विचार करते त्याचा फायदा तरी झालाच पाहिजे. तर मग मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही असं तयार होऊ शकता. प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे, डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका.